आपण मेटल्स अँड नॉन मेटल्सचे जवळपास 4 लेक्चर केलेले आहेत. आणि मी याच्यात तुम्हाला मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या पूर्ण फिजिकल प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. विथ डिटेल रिझन्स कोणती प्रॉपर्टी तशी का असते. चारीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जे नव्हते त्यांनी पहा. फिजिकल प्रॉपर्टीज समजायला तेवढं टफ जाणार नाही. बरं झालं आज तरी आलात, कारण आता याचा मेन पार्ट इथून स्टार्ट होतो. या चॅप्टर मध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्स याला आपण दुसरं एक नाव देत असतो, मेटलर्जी. ठीक आहे. तर असा चॅप्टर आहे की त्याची खूप जणाला ॲलर्जी आहे. तर मेटलर्जी आणि मेटल्स नॉन मेटल्स आपण जरी म्हणत असलो एका नावाने, तरी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. मेटलर्जी इज अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. एखादा मेटल आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या माइन्स मधून त्याला बाहेर काढत असतो. माइन्स मधून आपण मेटल्स काढतो, ते इम्प्युअर असतात. आणि त्या इम्प्युरिटीजला दूर करून आपल्याला त्यांना प्युअर फॉर्म मध्ये आणायचे, विच कॅन बी यूज फर्दर इन इंडस्ट्रियल और डोमेस्टिक लेवल. वेगवेगळ्या जागेवर यूज करता येतो. मग हे जे यूज करण्याची प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये माइन मधून एखादा मेटल बाहेर काढून त्याला प्युअर करून त्याचं फायनल प्रोडक्ट हातात येण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे, दॅट इज कॉल्ड मेटलर्जी. तर हे एक वेल डेव्हलप्ड सायन्स आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक मेटल्स, नॉन मेटल्स त्याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केलेला आहे. तर एखाद्या मेटलची रिॲक्शन कोणासोबत कशी होते, हे जोपर्यंत आपल्याला माहित असणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची प्युरिटी आणण्यासाठीच्या प्रोसेस नाही लक्षात येणार. जसं ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम आपण पाहिलं, बॉक्साईट पासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. बॉक्साईट हा त्याचा कोण असतो? ओर असतो, ओर. ठीक आहे. कोणताही मेटल जो असतो, तो त्याच्या ओर पासून सेपरेट केला जातो. त्याच्यामध्ये मग असते इम्प्युरिटी. त्या इम्प्युरिटीला आपण गँग पार्टिकल्स म्हणतो. ते गँग पार्टिकल्स आपण वेगवेगळ्या फिजिकल आणि केमिकल मेथड्सने सेपरेट करतो. तर त्या मेथड्स वगैरे सध्या तुमच्या सिलेबस मधून कमी झालेल्या आहेत. तो पार्ट पुढे चालून आहे. ठीक आहे. त्याच्या बेसिक मेथड्स असतात, कॅल्सिनेशन वगैरे त्याच्यामध्ये येतं पुढे चालून. तर या मेथड्स आहेत, नो डाऊट. आपण त्या मेथड शिकून घेऊ. जरी डिलीट झालेला असला भाग, तरी तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढे चालून 11th स्टँडर्डच्या केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला परत मेटलर्जी हा सेपरेट चॅप्टर आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्या रिॲक्शन शिकवल्या जातात, ज्या तुम्ही आता 10th मध्ये शिकलात. आता तुम्हाला केमिकल रिॲक्शन इक्वेशन मध्ये तर तुम्ही रेडॉक्स शिकला असणार आहे की नाही. बेसिक तरी झाला असेल तुमचं, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. त्या रेडॉक्स रिॲक्शन वर एक सेपरेट चॅप्टर आहे 11th स्टँडर्डला केमिस्ट्रीमध्ये. पूर्ण एक सेपरेट चॅप्टर आहे रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणून. त्याचं पुढे खूप मोठं काम असतं. बाकी काही केमिकल रिॲक्शन्स आहेत, ज्यामध्ये रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल रिॲक्शन्स. काही रिॲक्शन आपण रिव्हर्स करू शकतो. म्हणजे त्या रिॲक्शन झाल्यानंतर आपण कॉन्स्टिट्युएंट्स पासून प्रोडक्ट्स बनवतो. तसं उलटं त्या प्रोडक्ट पासून पुन्हा कॉन्स्टिट्युएंट्स मिळवतो. तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल रिॲक्शन. पण एकदा कॉन्स्टिट्युएंटचा प्रोडक्ट बनला की परत त्याचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल नाही मिळत. फॉर एक्झाम्पल कंबशन, आहे की नाही. ज्वलन केलं आपण, एखाद्या लाकडाला जाळलं, तर लाकूड हा काय होता? एक सेल्युलोज होता. त्याला आपण बर्न केलं, जाळून टाकलं आणि त्याचं कन्व्हर्जन आपण कोल मध्ये केलं. आता त्या कोल पासून आपण परत सेल्युलोज नाही मिळू शकत. तो लाकूड आपण परत नाही मिळवू शकत. म्हणजे ती इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. अशा बऱ्याचशा रिॲक्शन्स असतात, ज्या इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल दोन्ही कॅटेगरीत असतात. या सगळ्याची डिटेल स्टडी 11th स्टँडर्डला आहे तुम्हाला. त्याला आपण जे म्हणतो ती ऍक्च्युली असते आपली कोणती केमिस्ट्री असते? फिजिकल केमिस्ट्रीचा तो पार्ट आहे. फिजिकल केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीचा असा पार्ट ज्यामध्ये फुल ऑफ मॅथमॅटिक्स आहे. सगळं मॅथ्स असतं. जसं आता आपला एक चॅप्टर सुरू आहे 12th स्टँडर्डला, सॉलिड स्टेट म्हणून मी स्टार्ट केलेला आहे त्यांना केमिस्ट्रीचा चॅप्टर. तो फुल ऑफ जॉमेट्री आहे. 98% जॉमेट्री या चॅप्टर मध्ये. पूर्ण तुम्ही जन्मल्यापासून जेवढं शिकलात तेवढं तिथं वापरावं लागते. तर छान जॉमेट्री आहे आणि खूप सारे मॅथमॅटिक्स आहे. असो, आता मेटल्स मध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज झालेल्या आहेत. आज आपण 1-2 बेसिक प्रॉपर्टीज पाहू.
आता जायचंय आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय फरक असतो? फिजिकल प्रॉपर्टीज या फिजिकल फेनॉमिनाला डिस्क्राईब करतात. जसं एखाद्या मेटलचं अपीरियन्स कसा आहे, त्याचा कलर कसा आहे, म्हणजे जसं त्याची कोणासोबत आपण रिॲक्शन नाही केली, तो आहे तसा त्याला पाहिलं, मग त्याचा आपण कलर पाहिला, ऑर्डर पाहिलं म्हणजे रंग पाहिला, चव पाहिली, गंध पाहिला, ठीक नाही, या सगळ्या गोष्टींना आपण त्याची सॉल्युबिलिटी पाहिली, तर या सगळ्या गोष्टी कुठे येतात? फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. केमिकल प्रॉपर्टीज काय सांगतात की या मेटल्सला जेव्हा आपण ऍसिड, बेस यांच्यासोबत जेव्हा रिॲक्ट करतो किंवा आपण त्यांना बर्निंग करतो किंवा आपण त्यांच्यावर किंवा आपण काही कॅटलिस्ट यूज करतो, अशा वेळेस त्या मेटल्स मध्ये काय चेंजेस होतात आणि मग त्याच्या प्रॉपर्टी चेंज होऊन नवीन प्रॉपर्टी बनतात, त्याला आपण कंपाऊंड्स म्हणतो. तर कंपाऊंड्स मध्ये काय असतात? कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स पेक्षा न्यू प्रॉपर्टीज असतात, परमनंट असतात, ठीक आहे. तर त्यालाच आपण मराठीत संयुग म्हणतो, मिश्रण आणि संयोग, मिक्सचर्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स तर काय, जे फर्दर सबडिवाइड होत नाही असे. तर हे जे कंपाऊंड फॉर्मेशन आहे किंवा एखाद्या मेटल मुळे आपण हे करू शकतो, पण त्याच्यात हा गुणधर्म सध्या नाहीये, ही प्रॉपर्टी नाहीये. ती प्रॉपर्टी आणायची कशी? ती आणण्यासाठी आपण एखादी रिॲक्शन घडून आणली, तर त्या रिॲक्शन मुळे एक नवीन प्रॉपर्टी त्याच्यात ऍड झाली जी ऑलरेडी नव्हती. तसं आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आहे किंवा हा लॅपटॉप आहे. कंपनी जेव्हा आपल्याला हे देते त्यावेळेस कंपनी याच्यामध्ये काय करत असते? एसडीके फाईल टाकत असते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट, त्याला एसडीके म्हणतात. तर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक सिस्टीम असते, त्यांना माहितीये की आमचा कस्टमर जेव्हा हा पीस घेऊन जाईल तेव्हा दर 8 दिवसाला 15 दिवसाला टेक्नॉलॉजी चेंज होते. एखादं सॉफ्टवेअर नव्याने लॉन्च होतं, मग या पीसी मध्ये किंवा याच्या रॅम मध्ये ती कॅपॅसिटी पाहिजे की तो त्या नवीन सॉफ्टवेअरला स्वतः यूज करण्यासाठी तयार असेल. म्हणून आपल्याला मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप्समध्ये एक रेग्युलर बेसिसवर अपडेट्स येतात. म्हणजे याच्यात जे गुण नव्हता, आता हे तुम्ही पाहता हे पॉवर पॉइंट आहे. मी जेव्हा फर्स्ट टाइम कम्प्युटर शिकायला सुरुवात केली 1998 मध्ये, मी पहिल्यांदा कम्प्युटर हातात घेतला 11वीला असताना, कारण मी 9वीला असतानाच भारतात पहिल्यांदा कम्प्युटर आला होता. ठीक आहे, म्हणजे सुरुवातच खूप लेट झाली आपल्याकडे, कारण गुगलच 1995 ला आलेलं आहे. ठीक आहे, गुगल कंपनीच 1995 ची आहे. तर तेव्हा जेव्हा आम्ही हातात घेतलं तेव्हा पॉवर पॉइंट म्हणजे फारच नॉर्मल होतं. आम्ही तर पेंटच करत होतो लहानपणी. आधी पहिल्यांदा शिकवायला सुरुवातच पेंट न केली होती. आज हे कम्प्युटर शिकायचं म्हणजे पोरं आधी पेंटच करतात. ठीक आहे, तर आम्ही ते करतो. आता तर 3D पेंट आलेले आहे, मायक्रोसॉफ्टचं 3D पेंट आहे, अतिशय हाय क्लास सॉफ्टवेअर आहे. पण आता तुम्ही जे पाहताय, मी जे इथे लिहायलोय, आधी लिहिण्याची सिस्टीम नव्हती, आता हे लेटेस्ट आहे. आता तुम्ही पॉवर पॉइंटला एक डिजिटल बोर्ड म्हणून यूज करू शकता, लाईक दिस. याच्यात अजून खूप सारे फीचर्स आहेत. तर हे सांगण्यास तात्पर्य असं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये एखादी प्रॉपर्टी नसेल, पण आपल्याला फ्युचरमध्ये ती प्रॉपर्टी आणायची आहे त्याच्यात, तर काही ना काही त्याच्यामध्ये ती सिस्टीम असली पाहिजे. तसंच आहे, एखाद्या मेटलमध्ये एखादी प्रॉपर्टी नाहीये, पण आपल्याला काहीतरी डोकं लावून टेक्नॉलॉजी वापरून त्या मेटलमध्ये ती प्रॉपर्टी आणायची आहे आणि पुढे यूज करायची आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी ऍड सबट्रॅक्ट करावं लागेल. हे ऍड सबट्रॅक्ट करणं म्हणजेच त्याच्या प्रॉपर्टीला चेंज करण्यासाठी केमिकल रिॲक्शन्स घडून आणणे. त्याच्यामुळे कोणत्याही मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये काही बेसिक रिॲक्शन्स होतात. जसं आपण पाहतो, आपल्या नेहमीच एक्झाम्पल आहे NaCl, आहे की नाही? NaCl तर हे आयोनिक कंपाऊंड आहे, कारण आपल्याला माहिती आहे सोडियम हा मेटल मध्ये येतो, क्लोरीन हा गॅस आहे, तो नॉन मेटल येतो. मेटल आणि नॉन मेटल मध्ये जी केमिकल बॉन्डिंग असते ती आयोनिक बॉन्डिंग असते, कारण याच्यामध्ये आयन्स एक्सचेंज होतात. आपल्याला माहिती आहे की जो Na आहे त्याचं कॉन्फिगरेशन 281 आहे, कारण याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. क्लोरीन 17 आहे. तर आपण पाहतो की 2828 म्हणजे यांच्या ज्या पहिल्या आपण जे
एसपीडीएफ येतो. एसपीडीएफ मध्ये जेव्हा येतो आपण त्याच्या वेगवेगळ्या ऑर्बिट्स फुलफिल आहेत पाहतो. त्याच्यामध्ये के एल एम एन ज्या शेल्स असतात. पुढे क्वांटम फिजिक्स मध्ये आपण त्याला ऑर्बिट्स ऑर्बिटल्स या गोष्टीने शिकत असतो. मग त्याला पुढे 4 क्वांटम नंबर्सने शिकतो आपण. तर हे तसंच आहे. तर इथे बघा या दोघांच्या के आणि एल शेल सेम आहे, फुलफिल आहे. पण ॲटॉमिक नंबर वेगळा असल्यामुळे याची जी टेंडन्सी आहे एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन तो काय करतो, लूज करतो. आता एक खूप प्रश्न येतात बरं याच्यात. तर जे बेसिक केमिस्ट्री आहे त्याच्याकडे लक्ष द्या. जे सोडियम आहे त्या सोडियमचं हे न्यूक्लियस आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. याचा अर्थ याच्यामध्ये प्रोटॉन्स 11 आहेत. ठीक आहे. आणि बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन्स पण 11 आहेत. प्रोटॉन इलेक्ट्रॉन हे कार्डिनली सेम असतात. ठीक आहे. पण दोघांचं नेचर ऑपोजिट आहे. त्याच्यामुळे न्यूट्रल असतो. आपल्याला माहिती आहे कुठलाही ॲटम हा केमिकली न्यूट्रल का असतो. आधी तुम्ही याचं बेसिक नीट समजून घ्या. आता आपण पाहतोय की याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये ज्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. ही जी व्हॅलेन्स शेल आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. तर आपल्याला असं वाटू शकते सर याच्यात एक इलेक्ट्रॉन आहे तर ह्याने काय करावे, क्लोरीनला एक देण्यापेक्षा त्याचे 7 घ्यावेत. काय प्रॉब्लेम आहे? पहिल्यांदा ज्याला केमिस्ट्री काहीच माहित नाही किंवा जे एक्सपेरिमेंट्स माहित नाही किंवा ऍक्च्युअल त्याच्या मागचं सायन्स माहित नाही, त्याने असा विचार करणं काही चुकीचं नाहीये. मी जर म्हटलं की चला सोडियमने आपला एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला आणि त्याने काय केलं 2 8 म्हणजे तो आला त्याच्या नियर काय म्हणू आपण त्याला इनर्ट गॅसच्या कॉन्फिगरेशन मध्ये आणि हा पण चाललाय पुढे. हा चाललाय त्याच्या नियरेस्ट याच्यामध्ये. ह्याने एक याला दिल्यावर हा 2 8 8 होईल आणि हा 2 8 होईल. काही अडचण नाही. आता हे दोन्ही काय झाले इनर्ट गॅसेसच्या कॉन्फिगरेशन मध्ये आले. म्हणजे आता यांचे आयन्स बनले. आयन्सचा सरळ सरळ मिनिंग काय? इलेक्ट्रॉन लूज करणं किंवा गेन करणं. आता आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की मग सर एवढे हे करण्यापेक्षा जर सोडियमने याचे 7 घेतले आणि हा 2 8 8 झाला आणि हा 2 8 झाला तर काय प्रॉब्लेम आहे? बघा क्युरिओसिटीच्या बेसिसवर करेक्ट आहे. सायंटिफिक बेसिसवर मूर्खपणा आहे. असं का होत नाही? व्हॉट डू यू थिंक? तेवढी अक्कल पाहिजे आता आपल्याला. ऐका, आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ह्याच्या न्यूक्लियस मध्ये किती आहेत? 11 आहेत. जर ह्याने याचे 7 घेतले तर ह्याचे इलेक्ट्रॉन्स 11 + 7 किती बनतील? 18. 11 प्रोटॉन्स 18 इलेक्ट्रॉनला बॅलन्स करू शकत नाही. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो यांच्यामध्ये, बरं इलेक्ट्रॉन वाढतील ना. 18 म्हणजे खूप झाले इलेक्ट्रॉन. 18 इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये बसतील का? नीट आहे का काय सांगायलो? एका ह्याच्यात बसणार नाही. मग या 18 जे एक्सेस इलेक्ट्रॉन्स झालेले आहेत सोडियमकडे, त्याला अरेंज करण्यासाठी त्याला एक नवीन ऑर्बिटची गरज पडेल. मग त्या ऑर्बिटमध्ये त्याने एक नवीन ऑर्बिट आणली की ती ऑर्बिट न्यूक्लियस पासून काय होईल? दूर जाईल. आणि जसं न्यूक्लियस पासून दूर जातं, पिरियॉडिक टेबलचा ट्रेंड काय सांगतो? ॲटॉमिक रेडियस जशी इन्क्रीज होते तसा तो इलेक्ट्रॉन लूज होण्याची टेंडन्सी वाढते. आणि तो प्रोटॉन जो असतो ते प्रोटॉन्स आपल्या इलेक्ट्रॉन्सवर कंट्रोल नाही करू शकत. त्यानं जर कंट्रोल नाही केलं तर केमिकल रिॲक्शन्स मध्ये कोणताही ॲटम आपले इलेक्ट्रॉन्स ॲब्रप्टली लूज करायला लागेल. त्याच्यामुळे तो अनस्टेबल होईल. इलेक्ट्रॉन किंवा एखादा ॲटम अनस्टेबल होणं म्हणजे आपलं लाईफ संपलं. कारण आपण जगायलोच यांच्यावर. नेचरमध्ये या गोष्टी होतात. बऱ्याचदा आपण पाहतो जे भोपाळचं इन्सिडेंट तुम्ही जिओग्राफी किंवा सायन्स मध्ये वाचता, हे नाही जे गॅस लीक झाला होता. किती मोठा इन्सिडेंट आहे. हे असं होतं बऱ्याचदा. प्रोपोर्शन बिघडलं. न्यूक्लियसचं काय काम आहे? आपल्या पूर्ण न्यूक्लियस एक प्रकारचा कर्नल असतो. मी पहिल्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की हा जो कर्नेल असतो त्याचं काम आहे पूर्ण ऑर्बिट्सला कंट्रोल करणं. याची एकच जबाबदारी आहे. हे काही मी म्हणल्याप्रमाणे या न्यूक्लियस मध्ये शांत बसून राजासारखं आयुष्य याला जगायचं नाही.
याला इथे स्वतः काम करत करत बाहेरच्या ऑर्बिट्सला सुद्धा मॅनेज करायचं आहे. तर हे मॅनेज करण्यासाठी ॲटॉमिक रेडियस ही बॅलन्स्ड असली पाहिजे. इलेक्ट्रॉन जर खूप दूर गेला तर तो कुणीही पटकन काढून नेईल. त्याला पटकन काढून नेण्यासाठी मी एक शब्द दिला होता, लॅटिस एनर्जी. त्या एक अशी एनर्जी आहे. लॅटिस वगैरे काय, आपले पहिले 4 व्हिडिओ बघा आता, जे मुलं नव्हते वेळ काढा आणि बघा आता एकदा. तर हा चॅप्टर चांगला समजेल अजून. हे पूर्ण याचे बेसिक शिकवलेले आहेत. याची लॅटिस एनर्जी जी असते ना, ती कोणती एनर्जी आहे? 2 टाईपच्या एनर्जी असतात बेटा. आयनोझेशन एनर्जी. आयनोझेशन एनर्जी मीन्स एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट दी आयन्स. ह्याच्यातला जर आयन मला काढायचा आहे किंवा आयन फॉर्म करायचा आहे, इलेक्ट्रॉन काढायचा आहे, तर दुसरा ॲटम काय करेल? या ॲटमवर एक फोर्स लावेल किंवा तो एनर्जी लावेल. आता सांगा, इलेक्ट्रॉन जर खूप दूर असेल तर न्यूक्लियसच्या कंट्रोल पासून तो दूर जाईल. म्हणजे जो दुसरा कोणी बाहेरचा माणूस याच्यावर अटॅक करतोय, तो याला इझिली घेऊन जाईल ना. त्याच्यामुळे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं कंट्रोल कमी होईल आणि त्यामुळे हा ॲटम अनस्टेबल होईल. म्हणून कधीही टेंडन्सी काय असते? नियरेस्ट इनर गॅसकडे जाण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यायचा की घ्यायचा हे नॅचरली इलेमेंट ठरवत असतात. म्हणून बघा, याला याच्याकडून साथ घेण्यापेक्षा एक दिलेला कधीही सोपा आहे. कारण बघा, ह्याने जर एक दिला तर न्यूक्लियस मध्ये किती राहतील? 11 आणि इलेक्ट्रॉन्स किती राहतील? 10. फरक फक्त एकचा आहे. आता इलेक्ट्रॉन्सला कंट्रोल करण्यासाठी न्यूक्लियसला जास्त प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे स्टेबल झाला हा. कधी स्टेबल होतो? पण इम्बॅलन्स अजूनही आहे. या इम्बॅलन्सलाच आपण म्हणतो आयन्स फॉर्मेशन. त्याला रॅडिकल्स म्हणतात. अजून त्या लँग्वेजमध्ये रॅडिकल्स म्हणतात. आता तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये किती होते? 17. त्याला एक भेटला ना, त्याच्याकडे किती झाले? 18. अजूनही डिफरन्स एकचाच आहे. ते बॅलन्सिंग काही अवघड नाही. तर म्हणजे बघा, जर हे 11 आणि हे 10 आहे, तर या डिफरन्समुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं जेवढा असेल तेवढाच इथं असेल ना. कारण फरक तर तेवढाच आहे, डिफरन्स सेम आहे. पण हाच फरक 7-8 इलेक्ट्रॉनचा असेल तर सोपं नसतं. सो दॅट इट्स नॉट फिजिबल. फिजिबल परवडणार हे नाही, फिजिबल नाहीये. नाही, फिजिबलच शब्द वापरायचा मॅथमॅटिक्स मध्ये. आम्ही LPP मध्ये सांगतो फिजिबल रिजन काढा ग्राफने. तर लक्षात घ्या, कधीही या पद्धतीने आयन्स दिले घेतले जात नाही. तुम्हाला त्याचं बेसिक तर लक्षात आलं असेल, काय म्हणत होतो मी, का असे इलेक्ट्रॉन्स कोणी कोणाला उगच देत नाही. हे त्याच्या मागचे बेसिक रिझन्स आहेत. चला लक्ष द्या. आता तुम्हाला एवढं तर कळलं की आयन्स फॉर्म होणं म्हणजे काय. आयन्स फॉर्म होणं म्हणजे इलेक्ट्रॉन्स गेन करणं किंवा लूज करणं. आता ही टेंडन्सी कोणात आहे? मेटल्स मध्ये का नॉन मेटल्स मध्ये? दोघातही असते. दोघातही असते. मेटल्स मध्ये जास्त असते. कारण मेटल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात. सांगा, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? जे आधी होते त्यांनी सांगा. फ्री इलेक्ट्रॉनची डेफिनेशन व्हॅलेन्स शेल होती का? परवाच बोललो होतो. फ्री इलेक्ट्रॉन्स कोणात नसतात? नॉन मेटल्स मध्ये नसतात. का नसतात? लॅटिस नसतो, कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत. असे इलेक्ट्रॉन जे लॅटिस मध्ये येऊन बॉन्ड बनवत नाहीत. Those electrons which do not take participation in bond formation, they are free electrons. असे खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत जे बॉन्ड मध्ये जात नाहीत. ते असतात मेटलकडे. म्हणून आपण पहिल्या दिवशी एक पाहिलं होतं, म्हणून म्हणतो एवढे गॅप नाही ठेवायचे. कधीही मेटलच्या सरफेसवर खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. तर आपण पाहिलं होतं, एक फोटॉन टाकला. फोटॉन म्हणजे लाईट एनर्जी. फोटॉनचं बॉम्बडिंग केलं तर एक इलेक्ट्रॉन इथून बाहेर निघाला. तर यालाच आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आईन्स्टाईनने सांगितलेला. आणि हे फ्री इलेक्ट्रॉनसाठी असते. याच्यासाठी आपण वर्क फंक्शन यूज करत असतो. त्याच्यासाठी असतो HV चा फॉर्म्युला. एच ला मी नाव म्हणलं होतं तुम्हाला, कॉन्स्टंट आहे. तुम्हाला नाव शोधा म्हणलं होतं, आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. एच आहे प्लँक्स कॉन्स्टंट. हा सांगून टाकतो तुम्हाला. प्लँक्स, मॅक्स प्लँक नाव ऐकलंय? हाच माणूस आहे बेटा.
हाच एक माणूस आहे ज्याच्यामुळे क्वांटम फिजिक्स सुरू झालं. न्यूटनचं फिजिक्स पूर्णपणे फुटबॉल सारखं उडालं लात मारून आणि पूर्ण थिअरी चेंज झाली केमिस्ट्री आणि फिजिक्सची. त्याची सुरुवात केली मॅक्स प्लँकनं. त्याचा स्टुडंट होता डी ब्रॉय. त्याने सांगितलं लाईट हॅज ड्युअल नेचर, म्हणून आपण रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स शिकतो. त्या भांडणात काय प्रॉब्लेम होता की लगेच आईन्स्टाईन म्हणला लाईट इज ऑल्सो मॅटर वेव्ह. मग ते तिसराच गेम सुरू झाला. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आली. न्यूटन त्याच्यात म्हणते लाईट कॉर्पसल फॉर्म मध्ये असते, कॉर्पस्क्युलर थिअरी. सगळा धिंगाणाचा याच्यात असो. चला आता लक्ष द्या. बेसिक तर कळलं की मेटल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता लक्षात ठेवायचं मी जे लिहायलोय ही सगळी स्टोरी तुम्हाला माहित असणं गरजेची होती म्हणून सांगितली, टाइम काढण्यासाठी नाही सांगितली. आता मेन मुद्दा आहे बघा. मेटल्स आर, हे परीक्षेत लिहायचंय आपल्याला. मेटल्स आर जनरली, हा जनरली शब्द फार धोकादायक असतो. जनरली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय? पॉझिटिव्ह केव्हा होतो? डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो इलेक्ट्रॉन्स लूज करतो जास्त, म्हणून ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. त्यांच्यामध्ये जास्त टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करण्याची आणि म्हणून ते काय करतात? सो दे फॉर्म आयन्स. ठीक आहे. ते चांगले आयन्स बनवतात. जसं सोडियमचं दिलं, हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे, Na+Cl-. यालाच आपण म्हणतो हे प्लस, याच्यावर पॉझिटिव्ह रॅडिकल आला, निगेटिव्ह आला, आम्हाला माहिती आहे सर याला कॅटायन, याला एनॉयन म्हणतात. निगेटिव्ह आयन मागच्या वर्षी सांगितलं, एनॉयन निगेटिव्ह आयन. तर हा कॅटायन हा एनॉयन असतो आणि हेच काम चालतं यांच्यामध्ये. बरं, असं कोणात चालतं? मेटल नॉन मेटल मध्ये. आपण एक स्पेशल बॉन्ड पाहिला होता, सगळ्यांना आठवते? मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक बॉन्ड कुठं असतो? लॅटिस मध्ये. लॅटिस काय? पहिलं लेक्चर बघा, आपोआप कळेल सगळ्यांना. लॅटिस शब्द आजपासून लक्षात ठेवा. पुढे आता तोच आहे 2 वर्ष नशिबात तुमच्या 11वी-12वीला. लॅटिसच आहे. तर ऐका, हा आयनिक बॉन्ड आहे. आयनिक बॉन्ड हा दोघांच्या इच्छेने बनलेला बॉन्ड आहे. हा खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे, खूप. म्हणून आयनिक बॉन्डला ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. आयनायझेशन एनर्जी याला खूप जास्त लागते. कोव्हॅलंट बॉन्ड लूज असतात, वीक असतात. म्हणून कोव्हॅलंट बॉन्ड मधून पटकन इलेक्ट्रॉन्स ते बॉन्ड तोडणं सोपं असतं. म्हणून आपण पाहिलं होतं नॉन मेटल जे असतात ते लवकर हीट ऍब्झॉर्ब करतात. म्हणून उष्णता आली की हवा लवकर गरम होते, कारण गॅसेस मध्ये हीट ऍब्झॉर्ब करण्याची जास्त टेंडन्सी असते, कारण ते नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स आहेत याचा अर्थ काय? कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत जास्त. कोव्हॅलंट बॉन्ड आहेत म्हणजे वीक आहेत, म्हणून त्यांना पटकन तोडल्या जातं आणि ते लवकर एनर्जी रिलीज करतात. हा त्यांच्यात प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम पण आहे आणि पुढे फायदा पण आहे, असं काही हे नाही. चला आता या प्रोसेस नंतर आपल्याला जो पुढचा पार्ट पाहायचा आहे तो मेन आहे सुरू याच्यात, फॉर्मेशन ऑफ. आता पुढचे 2-3 दिवस या रिॲक्शन चांगल्या समजून घ्यायच्यात. आज मी स्टार्ट केले. एक एक रिॲक्शन त्याला तसं का म्हणतात, त्याचे काही स्पेशल नाव आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आणि हे तुमचे खरे बेसिक्स आहेत. नेक्स्ट इयर मग तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री सोपं जाईल. फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. ऑक्साइड, ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशनचा अर्थ आहे ऑक्सिजन गेन करणं किंवा हायड्रोजन लूज करणं. दोन्हीला आपण ऑक्सिडेशन म्हणतो, मराठीत त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. रिडक्शन, हायड्रोजन गेन और ऑक्सिजन लूज, मराठीत त्याला क्षपन म्हणतात. संस्कृत वर्ड आहे, क्षपन म्हणतात. ठीक आहे. आणि जो तुम्ही शब्द ऐकले असतील रिड्युसिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट, तर हा जो एजंट असतो याला फक्त पुढे क लावतात, क्षपनक. ठीक आहे. असो, खूप दिवसांना मराठी लिहा वाटलं म्हणून लिहिलं. आता पहा, फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. कधी लक्षात घ्या,
एक मेटल घ्या इन जनरल, त्या मेटलला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करा. म्हणजे काय करा, तर घरातलं कुठलं एक लवा लोखंडचा तुकडा घ्या, कचरा कुठे फेकून द्या बाहेर रस्त्यावर, पडू द्या त्याला वर्ष 6 महिने पडू द्या. 6 महिन्यानंतर तो तिथं जर राहिला चुकून, कुठल्या चोरट्यानं नाही चोरला, आता 6 महिन्यात जाऊन पाहिला, तिथं दिसला, तर त्याचा रंग रूप सगळं बदललेलं असते. ते आपण तिथे गेले की शिवाय देते, का फेकून दिलंस म्हणून, ठीक नाही. बघ माझी काय अवस्था झाली. त्याचा कलर चेंज झाला, म्हणजे ते झालं ऑक्सिडेशन. बेसिकली ऑक्सिडेशन इज अ बॅड रिॲक्शन. ठीक आहे, ऑक्सिडेशन चांगलं नसतं. ऑक्सिडेशनमुळेच पुढे कोरोजन होतं. कोरोजनमुळे मोठमोठे ब्रिजेस खाली पडतात, आणि त्या ब्रिजेसवर ब्रिजेश नावाचा जाणारा माणूस खाली पडतो. तर मेटलमध्ये ऑक्सिजन सोबतची जेव्हा रिॲक्शन होईल, त्यावेळेस ऑब्व्हियसली त्या मेटलचा करस्पॉन्डिंग ऑक्साईड बनतो. ठीक आहे, ते तर बेसिक आहे. आता ही जी रिॲक्शन आहे ऑक्सिजन सोबतची, ही सगळ्या मेटल सोबत सेम लेवलला होत नाही. असं का सर? त्याच्यावर आपण उद्या डिटेलमध्ये बोलणार, आपण उद्या शिकणार. मी सगळ्यांची वाट पाहू लागलो, त्याच्यामुळेच थांबलो होतो. रिॲक्टिव्हिटी सिरीज सगळ्यात मेन आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज चांगली शिकून घ्या. त्याच्यावर कळते की सगळेच मेटल्स ऑक्साईड बनवत नाहीत, सगळ्याचीच रिॲक्शन होत नाही. तर हे सगळं डिपेंड आहे रिॲक्टिव्हिटी सिरीजवर. ऐका, धिस विगर ऑफ, मध्ये मध्ये बोल नका, रिॲक्शन डिपेंड्स ऑन रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. ज्या मेटल सोबत रिॲक्टिव्हिटी होत आहे, जसा अतिशय चिडक्या स्वभावाचा असतो सोडियम, खूप जास्त तो रिॲक्टिव्ह असतो, एवढा रिॲक्टिव्ह आहे, त्याची जर रिॲक्शन आपल्याला माहितीये कोण एकदम ते डेंजर, सोडियमला कसं ठेवतात केरोसिन मध्ये, कारण सोडियमचे जे बॉल्स असतात ते ऑक्सिजन सोबत आहे. त्याला जर पाण्यात फेकलं तर मोठमोठे स्फोट होतात. युट्यूबवर व्हिडिओज बघा, केला होता का? बर, ओके, काही पण रेकॉर्ड करू नका, शांत बसा. चला, आता बघा, याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आपण एक घेतला सोडियम Na, याची रिॲक्शन आम्ही केली O2 सोबत. आपण आधी याचं स्केलेटल इक्वेशन लिहू. शिकलात केमिकल रिॲक्शन मध्ये स्केलेटल इक्वेशन म्हणजे रफ इक्वेशन, नॉट बॅलेन्स्ड. जसं बोललं तसं वर्ड इक्वेशन असतं, तसे हे स्केलेटल इक्वेशन आहे. स्केलेटल इक्वेशन म्हणजे रायटिंग इक्वेशन युजिंग सिम्बल्स, बट तुम्ही जास्त बोलताय ना, सिम्बल वापरून लिहिणं पण बॅलेन्स न करता येईल. तर पाहिल्या तर कळाले की हे NaO सारखं काहीतरी बनतंय. त्याच्यातला हा सोडियम आहे मेटल, आणि हा आहे ऑक्सिजन. अजूनही बॅलन्स झालेलं नाही, डोंट वरी, बॅलन्स करू आपण. सर मग आता याला कसं कसं करतात? ह्याच्यामध्ये 2 टाईपच्या रिॲक्शन असतात. जर मी इथं Na2 लिहिलं, नाही थांबा, मी आधीच बोललो ना, मी स्केलेटल लिहिलो. माझ्या डोक्यात आता फक्त एवढं होतं, सोडियम आणि ऑक्सिजन मिळून सोडियम ऑक्साईड बनला. हे झालं माझ्या डोक्यातलं इक्वेशन. आता हे स्केलेटल आहे. आता मला बघायचंय, सर बॅलेन्सिंग शिकलोय आम्ही, इथे 2 आहेत, ठीक आहे, 2 आहेत. तर मी एक काम करतो, क्रिस क्रॉस मेथड असते इक्वेशन बनवताना. तर हा 2 कोणाकडे जाईल? याच्याकडे, आणि याचा 1 इकडे जाईल. आपल्याला माहिती आहे सोडियमची व्हॅलेन्सी 1 असते. मी नवीला शिकवलं होतं क्रिस क्रॉस मेथड. पण इथे जर तुम्ही पाहिला तर ऑक्सिजन आता किती दिसतोय? एकच. इथं किती आहेत? 2. तर इथं 2 करण्यासाठी इथे तुम्ही 2 लिहा. बरं, इथं 2 लिहिल्यामुळं प्रॉब्लेम काय झाला? सोडियम 4 झाले, तर इथं 4 लिहा. ठीक आहे, आता हे झालं बॅलन्स्ड इक्वेशन. ह्याच्यात अजून एक इक्वेशन असते, पुढे चालून तुम्हाला इथे पण एक O2 दिसतो. अजून एक सोडियम जो आहे ना, ऑक्सिजन सोबत 2 प्रकारे रिॲक्ट होतो. एक असा बनवतो सोडियम
ऑक्साईडच आहे तो. दुसरा पण सोडियम ऑक्साईडच बनतो, पण त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे परत 2 ॲटम्स एक्स्ट्रा येतात, तर ह्याला म्हणतात सोडियम पेरॉक्साईड. ऑक्सिजन जेव्हा डबल होतो तेव्हा त्याला पेरॉक्साईड म्हणतात. ठीक आहे, पण तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवा. मेटलची रिएक्शन हे जनरल फॉर्म आहे. जनरली मेटल रिएक्ट विथ ऑक्सीजन. ये तो नया बन गया कुछ तो आज. तर एलिप्स बनला होता, खूप छान बनला होता. तर मेटल प्लस ऑक्सिजन इज मेटल ऑक्साइड. आता हे जनरल आहे, नॉट ऑलवेज. कारण मी म्हणले कशावर डिपेंड आहे, रिॲक्टिव्हिटीवर. जेवढा रिॲक्टिव्ह असेल मेटल तो लवकर ऑक्साईड बनवेल. ती रिॲक्शन रिगरस आहे. तसा सोडियम ऑक्साईड बनणं व्हेरी रिगरस. ठीक आहे, पोटॅशियम पण आहे, डोंट वरी. पोटॅशियम आणि सोडियम हे ऑक्सिजन सोबत रूम टेम्परेचरला थांबा रिॲक्ट होतात आणि त्यांचं बर्निंग स्टार्ट होतं फास्ट, आणि ते खूप विगरस असतं. हे पोटॅशियम आणि हे सोडियम आहेतच कुठले दोन, रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये टॉपला बसलेले आहेत, टॉपचे येते, आणि म्हणून ते जास्त रिॲक्टिव्ह आहेत. जे तिथं वाटच बघतात, ऑक्सिजन भेटला की स्फोट, चलो फट जाओ. त्यांना तेच काम आहे. ते येडे पाकिस्तानी काल सुसाईड बॉम्बर्डिंग केले, स्वतःचे 30 लोक मारलेत. हा, स्वतःच्याच देशात बॉम्ब पडला, आणि ते बॉम्ब होता चायनाचा. असे बिनडोक कुणीकडचे. चला, मध्ये मध्ये बोलणार. आता बघा, पोटॅशियम अँड सोडियम react with oxygen at room temperature, that is 25 degree Celsius. ठीक आहे, and easily burn. यांना जर आपण हवेमध्ये उघडं ठेवलं, त्यांचं काहीच खरं नाही. त्यातही सोडियम जास्त डेंजर, तो लगेच स्फोट करतो. त्याला उघडं ठेवतात, मग त्याला काय करतात, केरोसिन मध्ये ठेवतात. ठीक आहे, सो आर केप्ट इन केरोसिन. चलो, त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट. आता बघा, एक खास गोष्ट मला इथं सांगायची, हा ते खाली आहे. त्याच्यानंतर घ्या मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड नाही, हे घ्या मॅग्नेशियमचं एक्झाम्पल घ्या. चला, मॅग्नेशियम तुम्हाला माहिती आहे रिबन सारखं असते, असं गुंडाळलेलं. त्याला जर तुम्ही असं धरलात ऑक्सिजन सोबत, त्याला बर्न केला ऑक्सिजन मध्ये, ते लगेच जळून असं हे होणार, त्याचा चुरा व्हायला लागतो लगेच. तर इथे लक्षात ठेवायचं, मॅग्नेशियम मध्ये मध्ये बोल नका, रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन अँड बर्न्स क्विकली. अजून काय होतंय, हा एक फ्लेम बनते, आणि याच्यात एक तुम्हाला माहितीये पॉपअप साऊंड पण येतो ऍसिड वगैरे टाकल्यावर पुढे चालून. आता इथं फ्लेम वगैरे बनतात त्याच्यामध्ये, त्याची काय अडचण नाही. ही रिॲक्शन काय आहे, Mg+O. मी स्केलेटल लिहिलो MgO. आम्हाला माहितीये सर, या रिॲक्शनला बॅलन्स जर करायचा असेल तर 2MgO असं करा. ठीक आहे, आणि इथे एक O2 करून टाका. आता झालं 2MgO. तर या पद्धतीने ही एक रिॲक्शन होते. आता मला एक सांगायचंय, मेटल ऑक्साइड्स विथ ऍसिड. आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, ऐका ऐका. जे मेटल ऑक्साइड असतात ते बेसिक नेचरचे का असतात? मेटल ऑक्साइड्स बिहेव ॲज बेसेस, हे आपण पाठ करतोय. त्याच्यात काम मेन आहे न्यूट्रलायझेशनचं.
न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन काय सांगत होती? ऍसिड आणि बेस एकत्र आले तर सॉल्ट अँड वॉटर बनतं. आता इथं ऍसिड घेतला आणि बेसच्या जागेवर मी मेटल ऑक्साईड घेतला आणि मला भेटलं पुढे त्या मेटलचा सॉल्ट आणि वॉटर. तर ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शनच झाली. म्हणजे ऍसिड तर त्याच्या जागेवर ऍसिडच आहे. तो जो मेटल वापरला ऑक्साईड तो ऍक्च्युली बेस सारखा काम करतो. म्हणून मेटल ऑक्साइड्स हे बेसिक नेचरचे असतात. हे तुम्हाला एका रिॲक्शन न पण कळेल. जसं आता घ्या एक एक्झाम्पल दाखवतो. कॅल्शियम ऑक्साईड आहे. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईड आहे. चला त्यापेक्षा आपण वरचाच घेऊ. मॅग्नेशियम ऑक्साईड घ्या आणि याला कोणासोबत रिॲक्ट करा? HCl सोबत. तर आपल्याला माहिती आहे याच्यात मॅग्नेशियम क्लोराईड बनतो आणि सोबत पाणी बनतं. तर हे कोण आहे? सॉल्ट. हे काय आहे? वॉटर. सर हे कोण आहे? ऍसिड. तर याला चुपचाप बेस व्हावं लागेल. ऍक्च्युली तो बेस नाहीये, तो बेस सारखा बिहेव करतोय. कारण बघा ऍसिड आहे, सॉल्ट प्लस वॉटर आहे. तर तुम्हाला म्हणलं रिकाम्या जागा भरा, तर इथं कोण येणार? चुपचाप बेसच येणार. म्हणजे हा जो मेटल ऑक्साईड आहे तो कशासारखं काम करतोय? बेस सारखं. चला याला बॅलन्स बिलेन्स करा, थोडं सांगा. हा काय लिहिता? MgCl2. आता कुठला होता? क्लोरीन 2 झाले, याला लावा. गुड. समजलं? हे याचं बेसिक होतं. आपण अजून पूर्ण रिॲक्शन पाहिलेल्या नाहीत. आता 1 बाय 1 रिॲक्शन्स 3-3, 4-4 एक्झाम्पल्स करून तुम्हाला पाहिजेत. एक स्टेटमेंट आज लक्षात ठेवून जायचं. मेटल ऑक्साइड्स बिहेव्स ॲज बेसिक किंवा दे आर बेसिक इन नेचर. बर तुम्हाला माहिती आहे, ऐका काही मेटलचे ऑक्साईड किंवा काही मेटल्स हे ऍसिड आणि बेस दोन्ही सारखं काम करतात. त्याला एम्फोटेरिक म्हणतो आपण. दोन्हीचे गुण असतात त्यांच्यात. तर एम्फोटेरिक पण आहेत. आपल्याला ते पुढे शिकायचं आहे. अजून काही रिॲक्शन्स करायच्यात. आजच्या पुरतं एवढंच घेऊ आपण. एवढं नीट पहा, मागचे व्हिडिओ पाहून या फिजिकल प्रॉपर्टीजचे. उद्या